हा जो शहाड ब्रिज आहे, या शहाड ब्रिजची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे। हा 1986 का 87ला बनलेला ब्रिज आहे। त्याच्यानंतर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं गरजेचं होतं। या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं, परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं। आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत, लोकांचे हातपाय तुटत आहेत, लोक जखमी होत आहेत। हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघते की काय असं आम्हाला वाटतंय। आज एवढे मोठे मोठे खड्डे झाल्यानंतर हा हायवे, हा नॅशनल हायवे, हा भारत सरकारचा रोड आहे। हा हायवे नंबर 222 होता, आता नॅशनल हायवेमध्ये त्याचा नंबर काहीतरी बदलला आहे। परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील, नागरिक असतील, बाईक असतील, ट्रक, हे तासोनतास ट्रॉफिकमध्ये अडकलेले असतात। आणि याचं कारण हा अरुंद पूल आणि रस्त्यावरचे खड्डे। हे लोक टेंडर काढतात, पैसे कमवतात, भ्रष्टाचार करतात, यांचं भलं चाललं एसीत बसून, पण जो रोज रस्त्यावर मरतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार? त्याला जबाबदार कोण आहे? यांना आम्ही 15 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार। जर 15 ऑक्टोबरपर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेला जे काय असेल त्याला हे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील। यामध्ये काय होतं, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नेते तुमच्याकडे येतात, वर्षानुवर्ष तुमच्याकडे मतांची भीक मागतात, पण जेव्हा ते निवडून येऊन त्यांची सत्ता येते, सत्ता आल्यानंतर जेव्हा ते खुर्चीवर बसतात त्याच्यानंतर तुम्ही मरता की जगता 4-4.5 वर्ष यांना तुम्हाला बघायला वेळ नाही आहे। माझी तर विनंती आहे, जे 5-5, 6-6, 7-7 टर्म नगरसेवक आहेत यांच्या वाड्यात जाऊन बघा, यांनी 35-35, 40-40 वर्षात काय केलं आहे। जर तुम्हाला काही दिसत नसेल तर तुम्हाला सत्ता पलट केलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, जेणेकरून हे शहर बदलेल, रस्ते बदलतील तुमच्या। अरे या 35-40 तुमच्या स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालेत, 70 वर्षामध्ये या लोकांनी तुम्हाला साध्या मूलभूत सुविधा नाही दिल्यात। ना तुमच्याकडे रस्ते आहेत, ना तुमच्याकडे पाणी आहे, ना तुमची कचऱ्याची जमात सुटली। आम्ही अजून किती वर्ष या 3 गोष्टीमध्ये अडकून पडणार आहोत? यांना कोणी जबाब विचारणार आहे की नाही विचारणार आहे? तुम्ही फक्त खड्डे पडले की शिव्या देऊन निघून जाता। अरे यांना अडवा, यांना विचारा, बाबा तुला 30 वर्ष निवडून दिलं, तू काय केलं? यांना प्रश्न विचारणार कोणतरी पाहिजे की नाही पाहिजे? येणाऱ्या काळामध्ये 15 ऑक्टोबर नंतर तुम्हाला नक्कीच ॲक्शन दिसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडवर असणार आहे।